आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला. हळदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले. नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनी परिसरात सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने पोटात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्श नितीन कामे, वय वर्ष 21, राहणार कुमावत नगर, पूनम किराणा शेजारी पंचवटी हा युवक या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आहे. या प्रकरणी अमोल धनराज कुमावत, वय वर्ष 37, राहणार सप्तशृंगी निवास, कुमावत नगर, मखमलाबाद रोड, पंचवटी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार 12 डिसेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीतील मनोहर अपार्टमेंटमध्ये मवर कुमावत याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अमोल कुमावत आणि स्पर्श कामे हे नाचत असताना स्पर्शचा चंद्रभान गणपत चौथवे याला धक्का लागला आणि या किरकोळ कारणावरून दोघात वाद निर्माण झाला. या वादानंतर चंद्रभान चौथवे यांनी सुमित बोडके आणि इतर 2 साथीदारांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर सुमित बोडके यांनी तुझा मर्डर करून टाकतो अशी धमकी देत स्पर्श कामे याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात स्पर्श कामे गंभीर जखमी झालाय. भांडण सोडवण्यासाठी अमोल कुमावतमध्ये पडले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत तुम्हालाही बघून घेऊ अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.